नाही, मी दागिने वगैरे घेत नाही आहे. तनिष्कमध्ये मला सॅलेड डेकोरेशनच्या कॉम्पिटिशनसाठी जज म्हणून बोलवलं होतं. पण कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेलो आणि आपण जर दागिने नाही बघितले तर आपण बायका कसल्या. दागिने आपल्याला नेहमीच भुरळ घालतात आणि मी बरीच वर्ष झालं तनिष्कमध्ये दागिने घेते. आज काहीतरी वेगळं कारण होतं इथं जायचं. खूप भारी वाटत होतं ॲक्च्युली. इथे ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं ते तनिष्कचे क्लायंट्सच आहेत सगळे. खूप सुंदर सुंदर अरेंजमेंट्स केल्या होत्या. ॲक्च्युली जजिंग करणं खूप अवघड होतं. आधी गेल्याबरोबर एक फेरी मारली. प्रत्येकजण नवीन होतं आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करत होतं. आता तोपर्यंत काय करायचं तर तनुजांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या. तोपर्यंत पार्टिसिपंट्स खूप सुंदररित्या अगदी मन लावून काम करत होते. ही काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे आणि खूप आर्टिस्टिक आहे ॲक्च्युली. बरेच जण यासाठी पहिल्यांदाच पार्टिसिपेट करत होते. पण प्रत्येकाची कन्सेप्ट, प्रत्येकाच्या अरेंजमेंट्स खूप सुंदर होत्या. असं जजिंगला बोलवलं ना मला कधी कधी खूप टेन्शन येतं. कारण की सगळे इतकं मनापासून करत असतात. आपल्याकडून चूक होऊ नये हे खूप महत्त्वाचं असतं. या निमित्ताने रसिकांची पण ओळख झाली. तुमचा प्रतिसाद, तुमचा उत्साह आणि तुमची कामाची जी एकाग्रता आहे ते हॅट्सअप आहे. त्याच्याबद्दल एकदा तुम्हाला पण कंटिन्यूस बघितलं तर मिनिमम तास, सव्वा तास झालं एकसारखं तुम्ही काय नाही का तर तुमच्या ह्याच्यातच आहे. बाकी काही नाही. कुणाचाही फोन वाजत नव्हता, काही नव्हता. म्हणजे इतकं काम तुम्ही एकाग्रतेने केलं आहे. खूप सुंदर. ते पद्मा पाटील मॅडम. सगळेजण वेळ काढून, आपण होममेकर्स असतो आणि त्यातनं वेळ काढून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि याचं खरोखर कौतुक आहे. इथं बऱ्याच लोकांनी पार्टिसिपेट केले आणि काढणं नंबर अवघड होतं. पण जी फूड प्लेट खावीशी वाटते, बघितल्यावर ना एखादी गोष्ट खावीशी वाटणं, चांगलं वाटणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर असा हा दिवस खूप मस्त गेला आणि एक फोटो पार्टिसिपंट्स बरोबर सुद्धा काढला. खूप मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.